वसा जनसेवेचा. मेहकर ते रिसोड मार्गावर सध्या अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः काळी पिवळी टॅक्सी आणि इतर खासगी वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र 29 एप्रिल रोजी स्पष्टपणे दिसून आले. या गंभीर प्रकाराकडे पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओ डोळेझाक करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. एसटी बंद असल्याचा गैरफायदा. सध्या या मार्गावर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. खराब रस्त्याचे कारण पुढे करत एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बंद ठेवल्या आहेत. याचाच गैरफायदा अवैध वाहतुकीदारांनी घेतला आहे. प्रवाशांना पर्याय नसल्याने त्यांना नाईलाजास्तव गच्च भरलेल्या वाहनांमध्ये लटकवून प्रवास करावा लागत आहे. अवैध वाहतूक इतक्या उघडपणे सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. या दिरंगाईमागे वाहतूक विभागाची हप्तेखोरी कारणीभूत असल्याची चर्चाही प्रवाशांमध्ये जोर धरत आहे. ग्रामीण भागातील बंद असलेली एसटी बस सेवा त्वरित पूर्ववत करण्यात यावी. नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई व्हावी. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक कोंडीतून सुटका करावी. जर वेळीच या अवैध वाहतुकीवर चाप बसवला नाही तर एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.